आज आपण आलेलो दुदंडीच्या मैदानात आणि या मैदानाची एक नंबरची मानकरी जोडी ठरल्या छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस डबल हिंद केसरी लखन आणि कारुंडेकरांचा चिक्या। आज कसं नियोजन झालेलं या जोडीचं? नियोजन एक दिवस आधी झालेलं, कारण की परवाच्या दिवशी ते बैल पळाला होता आपला ह्याच्यावर बकासूर आणि चिक्यावर तिथे केला त्यांनी एका दिवसाच्या गॅपवर आपल्याला हा म्हणले आता ही जोडी चिक्या आणि लखन आज चौथ्या वेळी एका जोटात आले आणि त्यातले 3 नंबर 1 नंबरचे मानकरी आहेत। आज या दोघांची हॅट्रिक पूर्ण झाली। हॅट्रिक बद्दल काय सांगाल? हॅट्रिक म्हणजे ड्रायव्हरने आम्हाला पहिले सांगितलं होतं, ज्यावेळेस मी एका जोट्यात बैल आले मी गाडी हाणीन तिथं काही पण करील मला जीवाचा। सर्वात पहिल्यांदा मला वाटतं अंगापूरच्या मैदानात या जोडीने 1 नंबर केलेला। हो, परत त्यानंतर रेट्रेझरांच्या आणि आज पण इथलं मोठं मैदान 3 लाखाचा दुदंडी। काय सांगाल या जोडी बद्दल? जोडी चांगली गती लागते या गाडीला, स्पीड पण चांगलं केलं नाही का? आज गट सेमी तुम्ही एकाच तासात पळालाय। आज 3 नंबर तिन्ही फेर एका तासात पळाला। आज तुम्हाला 3 नंबर तास एक लकी झाल्यासारखं लागेल। गट सुट्ट्या काढला, सेमी सुट्टा, फायनली तुमचा सुट्टाच झालाय। चांगली गाडी पळाली त्यावेळेस सुट्टा झाला। आता परवा एका दिवसाच्या गॅपवर चिक्या पळाला, तर चिक्याच्या बाळाबद्दल काय सांगाल? आज एका दिवस म्हणजे आता एका दिवसाच्या गॅपवर समजा ते बैल आहे, समजा तेवढं काय त्यांनी बी नाही म्हणले नाहीत आपल्याला विचारे। बैल थोडा हे 19-20 होत असते कोणाचा पण चांगली गाडी पळाली आमची। आणि आज ड्रायव्हरांच्या बद्दल काय सांगाल? ड्रायव्हरचा विषयच नाही, ड्रायव्हर आणि भोईक ड्रायव्हर आहेत, जुने ड्रायव्हर आहेत। आता लखन आपला जाईल त्या मैदान म्हणजे जे मोठं मैदान येईल त्या मैदानात हमखास राहतो म्हणजे राहतोच। काय सांगाल त्या लखन बद्दल? म्हणजे आता बैल राहतो म्हणजे आता बैलाला तेवढी गती आहे आणि तेवढा आपण जीव लावतो बैलाला, सगळ्या गोष्टी त्याची हे करतो ना व्यवस्थित। आणि आता आपण तेवढ्या लांब आलो तर इथं बी सहकार्य केलं आम्हाला विशाल भाऊने आदल्या दिवशीच फोन केलेला आमच्या इथं मुक्कामाला आहे। आता आम्ही कालच 4 वाजता निघालेलो मग संध्याकाळी इथं 6-6:30 ला इथं पोहोचतो। काल मुक्कामाला आज इथं होता? हो, इथंच होतो। आता आजचं मैदान आयोजन केलंय त्या आयोजकांबद्दल काय सांगाल? कसं आयोजकाबद्दल तर काय एकदम चांगलं नियोजन होतं, फाट्या वगैरे सगळं चांगलं होतं आणि इथले आपल्याला माणसं बी सहकार्य भरपूर केलं विशाल भाऊने। इथलेच आहेत ते दुदंडीचे, म्हणजे आपले मित्र आहेत, जुने मित्र आहेत। हो, ते जुने मित्र सांगताय किती वर्षापूर्वीचे संबंध तुमचे? माझा संबंध जर म्हणलं तर मी 2008 पासून येतो इकडे येतात। हो, म्हणजे या क्षेत्रात की बैलगाडी क्षेत्रात? बैलगाडी क्षेत्रात मी 2005 पासून येतो। 5 पासून इकडे येतात म्हणजे या भागात मी 2008 ला आलो। 8 ला म्हणजे माझ्याकडे म्हणजे दुसरा आमचा एक जुना बैल होता त्यावेळेस नामांकित बैल होता, तो पण नामांकित तेव्हापासून तुम्ही इकडे येतात। आजचं मैदान कसं झालं? मैदान 1 नंबर झालं। नियम वगैरे कसं झालं? नियम वगैरे सगळं एकदम खटाखट, काही वांदे नाही आम्हाला। आणि आज एक लख प्रकाशात सूर्याच्या फायनल झालाय। फायनलचा सगळ्यात महत्वाची गोष्ट असं आहे की दिवसा म्हणजे नाही का असं 5 वाजताच मैदान फायनल झाला। आता फायनल झाला, फायनलचं आयोजन वगैरे मोठं केलेलं, आयोजकांना काय सांगाल किंवा हे अशी मैदान झाली पाहिजेत काय वाटतं? आयोजकांना तर अशी विनंती आहे अशी मैदान झाले म्हणजे गरजेचे आहेत म्हणे, कारण की बरेचसे काय होते काही ठिकाणी अंधार पडतो, मग अंधार पडल्यावर बाकी काय नाही आम्हाला काय अडचण नाही, आम्ही बैल सोडणार आणि चालले जाणार। पण मग झेंडा जेव्हा मार लागला तर त्यावेळेस काय करायचं? अंधारात गुतागुत होते, गाड्या ड्रायव्हर उडी टाकते किंवा ड्रायव्हरला लागते, मग अशी लागालोक झाल्याच्या नंतर मग 1-2 महिने घरी बसावं लागते। मग लोक म्हणते त्या मैदानात एक केलाय आता बसला घरी, म्हणजे अशा हिशोबाने आयोजकांनी बी आज 1 नंबर नियोजन झालं आयोजकांचं। म्हणजे आयोजकांनी चांगला सूर्याच्या प्रकाशात फायनल। हो, आता आगामी काळात आपलं लखनचं नियोजन कुठे दिसतं? आता बैल नाशिकला पळणार आहे 11 तारखेला आणि त्यानंतर आता पुढे आम्ही काय असं पहिरे 8-8 दिवस 10 दिवस पहिरे नाही करीत कोणाचा, आम्ही फक्त 1 दिवस आधी एकाच मैदानचे पहिरे करतात। नाशिकला पाहणार आहे आता नाशिकला, म्हणजे ते बी आमच्याकडे आहे म्हणून पळायचं, नाही तर नियोजन काय अजून पण नाही झालेलं। आम्ही नियोजन म्हणजे 1 दिवस आधी करत असतो। किती तारखेला पळणार नाशिकला? 11 तारखेला। चला, शुभेच्छा तुम्हाला आणि लखनला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी। आता महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनल कडून तुम्हाला आज 1 नंबर केल्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो। धन्यवाद। एवढा फोटो आपल्यासोबत आहेत अमरशेठ। नमस्कार।
आज सलग दोन मैदानचा एक नंबर. हो सर 2 मैदानचा 1 नंबर आला. परवा तांबेला 1 नंबर केला, आज परत 1 नंबर. आता चिकेच्या आपल्या 2 हॅट्रिक पुऱ्या झाल्यात. हो बकासूर बरोबर आणि लखन बरोबर. लखन बरोबर या 2 हॅट्रिक आज पुऱ्या झाल्यात. आजचा आनंद वेगळा आहे, काय सांगा? आनंद तर आहे, हा कारण 1 नंबर केला त्याच्यामुळे आनंद तर आहे. कारण बरेच दिवस प्रतीक्षा होती 1 नंबरची. हा 2 वेळेस आता सलग 1 नंबर झाला. असं गाडी कशी पळाली आपली? गाडी चांगली पळते. 3 वेळेस पळवली, 3 वेळेस 1 नंबर केला गाडीचा. चांगलीच पळते गाडी. ज्या ज्या या जोटात आल्या तेव्हा या गाडीने 1च नंबर केला. हो 1 नंबर केला. आज सकाळीच आपल्याला अंदाज होता की आज जोडी 1 नंबर करेल. हो 100%. सकाळीच अंदाज होता आम्हाला. ही गाडी 23 नंबर आम्ही नियोजन केलं, आधी 1 नंबर झाला. आज गट सेमी कसं पळाली? गट सेमी ते दुदुंडीचे आमचे विशाल भाऊ आहेत, त्यांच्या नावावर गाडी होती. मनोहर भाऊ आणि त्यांच्या तिन्ही फेर 1 तासावरती गाडी पळाली. नशीब होता आमचा आज. तिन्ही फेर 3 नंबर तासावर पळाली. 3 नंबर तास लकी ठरला. गट सेमी फायनल आज 1च तासावर पळाली 3 नंबरला. आता या जोडीचं काय सांगाल? चिक्क्याचा कुठे चिक्क्या नाही परवा तांब्यात पळा. हो आज 1 दिवसाच्याच गॅपवर इकडे पळा. एवढं दाट पळवायचं नाही. परवा तांब्याचं काही नियोजन नव्हतं. ऑलरेडी इथलं नियोजन झालं होतं आमचं. तांब्याला अचानक नियोजन झालं, त्यामुळे कसं कधी कधी शब्दासाठी पळायला लागतं. म्हणून त्या दिवशी तांब्या बैल तांब्याच्या मैदानात इंजर्ड पण झाला सेमीला. त्यामुळे आम्ही इथंच थांबलो होतो पोलिसला त्या दिवशी. पण नंतर घरी गेलो, बैल रिकव्हर केला आणि मगच इथे पळवायचा निर्णय घेतला. चिक्क्या म्हणलं नाही जेव्हा मानाची किंवा एक मोठी मैदान येते ना, त्या मैदानात हमखास फायनलला राहतो म्हणजे राहतो बैल. हा बैल आता कंटिन्यू दोन्ही खाली पब्लिकचा बैल आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही. कुठूनही गाडी आली तरी टेन्शन नाही. आतून पळणारा बैल असला बैलाला की बैल फायनलला राहिला. आज शेट पण आले. शेटनं त्या दिवशी हॅट्रिक मिस केली, त्याच्यामुळे शेट आज आवर्जून आलते. आणि महत्वाचं म्हणजे दोन्ही शेट आलते. अमर शेट पण आज आलते. आणि अमर शेट जेव्हा येतो तेव्हा बैलाने 1च नंबर केला. अमर शेट पाय 1 नंबर जेव्हा पण आले तेव्हा 1च नंबर केला बैलाने. आज डबल हॅट्रिक बद्दल काय म्हणाला? आनंद आहे. आज ड्रायव्हर गाडी कंटिन्यू येते ड्रायव्हर कशी आज गाडी? ड्रायव्हरचा काय विषय, ड्रायव्हर आमचा ईर्षेचा बादशाह. ड्रायव्हर घरचा त्यामुळे काय विषय येत नाही. आज फायनल म्हणजे खूप कठीण, सगळे टॉपचे होते एकदम फायनलला. हो 100%. आणि आज त्यात चिकन सुट्टा निकाल घेतला. अजून काय दुखापत झालेली, त्याच्यानंतर मग कसं रिकव्हरी वरून एका दिवसात? नाही त्या दिवशी आम्ही इथं पोलिसला थांबणार होतो. इथलं नियोजन होतं, पण आम्ही तांब्यातून परत नंतर घरी गेलो. आमच्या फॅमिली म्हणजे घरचे डॉक्टर आहे, त्यांनी बैलाला आम्ही 12:30 वाजता रिकव्हर केला, इंजेक्शन वगैरे. आणि बैल 2 दिवस रिकव्हर केला आणि नंतर पळवायचा डिसिजन घेतला. कारण आमच्याकडे असं आम्ही बैल पळवण्याची आमची एक पद्धतच आहे की पळण्यापेक्षा आम्ही बैलाच्या रिकव्हरीवर जास्त इम्पॉर्टन्स देतो. पुढच्या मैदानाची तयारी आधी तुम्ही जास्त. हो आता येते का कुठं नियोजन तर आपलं? सध्या तरी नाही, आता 10 दिवस तरी बैल नाही पळणार. पुढचं नियोजन कुठलं मैदान? आता डायरेक्ट सासवडला दिसेल 13 तारखेनंतर. भविष्यात ती जोडी आम्हाला परत हो निश्चित 100% जोडी पळताना दिसेल. आणि आता जसं सांगितलं तुम्ही सासवडच्या मैदानाला दिसेल. हो चालेल. चला शुभेच्छा तुम्हाला. आज तुम्ही फायनलचा 1 नंबरचा मानकरी झाला. धन्यवाद.